आणि घर भाडं भरायचं आणि मुलांना शिकवायचं नाही, त्यांना लावायची भीक मागायला. आम्हाला या मीटरवरती विश्वास नाही, आम्हाला ह्या गोष्टीची विश्वास दाखवणार का किंवा विश्वास देणार का की जो मीटर तुमचा जुना होता किंवा तुम्ही जो युनिट जो वीज कंझ्युम करत होता तेवढाच लाईट बिल तुम्हाला तेव्हा येत होता आणि आत्ताही तेवढाच येतो. माणगावमधील ग्राहक वीज बिल वाढीमुळे संतप्त आहेत. ते ग्राहक MSCB ऑफिस माणगावमध्ये कनिष्ठ कार्यकारी अभियंता यांना काल जाऊन भेटले होते. या भेटीनंतर त्यांचं असं मत होतं की त्यांच्या शंकांचं जे निरसन आहे ते झालेलं नाही. या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांनी कनिष्ठ अभियंता करंजीकर यांना सांगितले की तुम्ही तुमचे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याशी आमचं बोलणं करून द्या. त्यानुसार त्यांनी रोह्याचे जे कार्यकारी अभियंता आहेत प्रदीप डाळू सर यांच्याशी त्यांचा संपर्क करून दिला. या संपर्कानंतर डाळू सर यांनी वेळ काढून त्यांना माणगावच्या रेस्ट हाऊसवरती आज सभा घेतली. सभाक्रम त्यांनी सगळ्यांचे जे ग्राहकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं देण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याबरोबर डाळू सर आहेत, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की काय आज चर्चा झाली या सभेमध्ये त्यांच्या. तर जाणून घेऊया की सगळ्यात पहिला प्रश्न सर आपल्यासाठी की ज्या वेळेला सभा झाली त्या सभेमध्ये ग्राहकांनी उपस्थित केलेला सगळ्यात पहिला प्रश्न होता की तुम्ही अवेअरनेस करण्यासाठी कमी पडले, तुम्ही म्हणजे MSCB अवेअरनेस करण्यासाठी कमी पडली. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 10,000 लोकांपर्यंत पोहोचला. तुमच्या ज्या प्रती होत्या अवेअरनेससाठीच्या तुम्ही जसं सांगितलं होतं आणि प्रत्यक्ष पाहिलं तर 2.5 लाख ते 2.25 लाख ग्राहक आहेत. मग तुम्ही अवेअरनेस करण्यासाठी कमी पडलात असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. खरं तर आज हा जो प्रश्न उपस्थित झाला होता ग्राहकांचा बिलाबाबतचा, तर ह्या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी आणि ग्राहकांचं समाधान करण्यासाठी म्हणून आज माणगावला या लोकांच्या सोबत संवाद साधण्याचा योग आला आणि या संवादामध्ये त्यांचे बरेचसे प्रश्न जाणून घेतले आणि त्याप्रमाणे एक पहिला प्रश्न आज आपल्याला उपस्थित केला आहे की अवेअरनेसच्या बाबतीत महावितरणने काय काय केलं. तर याच्यामध्ये एक बोलल्याप्रमाणे आपण 10,000 प्रतीचा वाटप केला, परंतु ग्राहक संख्या जास्त आहे. तर ह्या बाबतीत मला स्पष्ट सांगायचं आहे की हे त्यातला एक पार्ट होता. याच्या व्यतिरिक्त ग्राहकांच्या माहितीकरिता विविध उपक्रम राबवले गेले होते. त्याच्यामध्ये मोठ्या गावामध्ये सभा घेणे, मोठ्या सोसायटीमध्ये सभा घेणे, जिथं सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम असतील अशा कार्यक्रमामध्ये जनजागृती करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे. त्याच्यानंतर शाळा कॉलेजेसमध्ये आपण सेमिनार घेऊन त्यांना ह्याबाबतचं अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करणे आणि LED व्हॅन ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या योजनेबाबतची परिपूर्ण माहिती आहे. तर आपण गावागावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बाजाराच्या ठिकाणी हे विविध ठिकाणी पोचून प्रत्येकापर्यंत पोचवण्याचा हा विषय आणि अवेअरनेस करण्याचा प्रयत्न आमच्यातर्फे झालेला आहे. नक्कीच आपण बोलताय त्यामध्ये तथ्य आहे, पण ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष ग्राहकांकडे जातो तर या ग्राहकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला ज्या वेळेला स्मार्ट मीटर बसवले त्यावेळेला कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती, आम्हाला स्मार्ट मीटरबद्दल माहिती नव्हतं, तरी देखील आमचे मीटर काढण्यात आले आणि नवीन मीटर बसवण्यात आले. तर याच्याबद्दल तुम्ही कसं सांगा? हा पण प्रश्न उपस्थित झाला होता, पण त्याच्याबद्दल मला हे सांगायचं आहे की ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये जे काही मीटरचा विषय चालू होता तर ही माझं तर स्पष्ट सूचना आणि आमची कारवाई पण अशी आहे की ग्राहकांना त्या गोष्टीची पूर्वकल्पना देऊनच केलं पाहिजे आणि आमचे पण यंत्रणा ग्राहकांना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना देऊनच करतात. काही ठिकाणी मीटर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि घरामध्ये जेव्हा मीटर काढण्याचं किंवा लावण्याचं किंवा रिडिंगचं काम होतं तर त्या घरामधील व्यक्तीची परवानगी घेऊन किंवा त्यांना त्या गोष्टीची माहिती असल्याशिवाय हे बदलणं मोस्टली शक्य होत नाही. पण त्याच्यामुळे काही लोकांचा तसाही जरी आरोप असेल तर त्याचं तथ्य असेल तर त्याच्यावर सुद्धा नक्की काहीतरी उपाययोजना आणि पुढील घडामोडीमध्ये त्याची सुधारणा केली जाईल. नक्कीच. आता आपण पाहिलं तर स्मार्ट मीटर जेव्हापासून बसवले तेव्हापासून लाईट बिल भरमसाठ येतात अशा पद्धतीची एक चर्चा झाली या सभेमध्ये आणि
आमचे जुने ज्या वेळेला लाईट बिल होते त्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट लाईट बिल येतात असं ग्राहक सांगत होते. तर याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नक्की हा प्रश्न वारंवार येत असतो की मीटर्स लावल्यामुळे आमचे बिलामध्ये वाढीव झाली अशी शक्यता आणि अशा तक्रारी वारंवार आमच्याकडे येत असतात. तर वस्तुनिष्ठ पद्धतीनं या गोष्टीचं विश्लेषण जेव्हा आम्ही करतो तर आलेल्या तक्रारी आम्ही वस्तुनिष्ठ पद्धतीनं सगळ्या तपासल्या आहेत. आता याचा आकडेवारी जर द्यायची झाली तर आता आमच्याकडे म्हणजे रोहा विभागाअंतर्गत साधारणतः 80 ते 90 हजार ठिकाणी स्मार्ट मीटर लागलेले आहेत आणि त्याच्यात तक्रारीचं प्रमाण आहे. बट पूर्णच्या पूर्ण 80-90 हजार ग्राहकांच्या तक्रारी नसून त्यात काही 2-4 किंवा जास्तीत जास्त 5% ग्राहकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचतात वाढीव बिलाच्या असलेल्या, किंवा सार्वजनिक मंचावर सुद्धा काही ठिकाणी तक्रारी जर उपस्थित झाल्या तर त्यांची आम्ही तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून जेव्हा तपासलं तर त्या ज्या बिलामध्ये तफावत आढळल्या गेल्या त्याच्यामध्ये दुरुस्त करण्यात आल्या आणि ज्याच्यामध्ये तफावत नसेल त्याबाबत त्यांना अवेअर करून आणि वीज बिल कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याचं ग्राहकांना मार्गदर्शन करून तशासुद्धा गोष्टी आपण केलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना योग्य वापराचंच बिल जाईल याच्यासाठी आम्ही जनजागृती आणि आपल्यातर्फे कारवाई केलेली आहे. आज जे ग्राहक होते ते ग्राहक काही संतप्त होते आपल्याजवळ संवाद साधताना. त्यांचं असं मत होतं की आम्ही जे प्रश्न विचारतोय ज्या शंका उपस्थित करतो त्यांचं निरासन तुमच्याकडनं होत नाही आहे. तर तुम्ही त्यांना असं काय आश्वासन दिलेत की पुढील काळामध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही करणार आहात? खरोखर ग्राहकांच्या आणि आज आलेल्या जनतेच्या भावना थोड्या होत्याच. त्या भावना जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य कारवाई करणं हे आमचं कर्तव्य असल्यामुळे मी स्वतःहून त्याला सामोरे गेलो, प्रत्येकाच्या भावना जाणून घेतल्या आणि जे शास्त्रशुद्ध माहिती आहे आणि याच्यामधली जी खरी माहिती आहे त्यांच्यापर्यंत त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवली. परंतु तरी त्याच्यामध्ये एक विषय असा होत होता की आम्हाला ह्या बिलाच्या बाबतीत तुम्ही योग्य रीतीनं मार्गदर्शन करायला पाहिजे. तर इथं काही प्रातिनिधिक स्वरूपाची काही बिलं घेऊन ग्राहक आले होते. त्यांची इथं ह्या मीटिंगमध्येच आपण थोडक्यात तपासणी केली आणि सखोल तपासणी करणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर समाधान देणं ह्या गोष्टी जरुरी असतात. नुसतं बिल बघून त्या गोष्टीला समाधान देणं योग्य नसल्यामुळे याच्यात असं ठरलं आहे की आता जी मंडळी इथं उपस्थित झाले त्यांच्याबद्दलचे त्यांचा माहिती घेऊन त्याची तपासणी करण्याची सुरुवात आता करायला आदेश दिलेला आहे. आणि जी मंडळी आज इथं आली नाही जी तरी पण ह्या भागामध्ये वाढीव बिलाचा त्यांचा समस्या जर असतील तर हे पुढील काही दिवसामध्ये आपण ह्या जुन्या माणगाव परिसरामध्ये महावितरणच्या चमूतर्फे काही प्रातिनिधिक स्वरूपातील मीटर तपासणी, त्यांच्या घराची तपासणी आणि बिलाबाबतची तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल त्या आणि आज हे उपस्थित असलेल्या जनतेस आपण कळवणार आहे आणि त्याच्यानंतर अजून आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्यात येईल असं ह्या आजच्या जनतेसमोर आपण आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे पुढील कारवाईला सुरुवात करूया. तर हे होते आपल्याबरोबर कार्यकारी अभियंता प्रदीप डाळू सर. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे ग्राहक आज आले होते प्रत्यक्ष मी त्यांना भेटून त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ऐकून घेतले. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडनं निरासन केलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आज या सभेमध्ये दिलेलं आहे. आम्ही जे मीटर लावलेले आहे ते चेंज होऊ शकत नाही किंवा जे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जेवढी कंझ्युम झालेली आहे किंवा तुमच्या वीज बिलावरती जेवढे युनिट आलेले आहेत तेवढेच तुम्हाला वीज बिल भरावे लागतील. तर आमची पुढची स्टेप ती असणार आहे. तसं तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये लिहून द्या. कारण नाही भरलं तर तुमची कालांतराने डेट निघून गेल्यानंतर आपोआप लाईट मुद्दा आहे.